नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मी प्राध्यापक मानाजी गावडे, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय कनिष्ठ महाविद्यालय मराठी विभाग बारामती. मित्र हो, कालच्या पहिल्या भागामध्ये आपण नाटक साहित्य प्रकार परिचय याची प्रस्तावना या स्वरूपात आपण काही अवांतर माहिती पाहिली. कारण मी त्या भागामध्येही म्हटलं होतं, केवळ पाठच वाचून सर्व काही आपल्या ध्यानात येईल असं नाही. कमीत कमी पानांमध्ये त्यांनी सार स्वरूपात या साहित्य प्रकाराविषयी माहिती सांगितलेली आहे. आणि आज आपण या दुसऱ्या भागामध्ये प्रत्यक्ष पाठाला सुरुवात करीत आहोत. अगदी पाठाचं पहिलं वाक्यच महाकवी कालिदासानं जी व्याख्या केलेली आहे, नाट्य भिन्न रुचेर्जनस्य बहुध्यापिकम समाराधनम, असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि तिथंच पुढं पाठ्यपुस्तकात त्याचा अर्थही दिलेला आहे. भिन्न भिन्न रुची असणाऱ्या लोकांचे एकाच वेळी समाधान करणारा नाटक हा श्रेष्ठ वाङ्मय प्रकार आहे. काल आपण वाङ्मयाचे काही प्रकार आणि त्याच्याविषयी चर्चाही केलेली आहे. पुढं ते असं म्हणतात की ललित साहित्याच्या प्रकारांमध्ये नाटक हा लोकप्रिय साहित्य प्रकार आहे. आता पहा, इथं त्यांनी ललित साहित्य म्हटलेलं आहे. तर आपण पहिल्यांदा हे दोन शब्द समजावून घेऊया की ललित म्हणजे काय, साहित्य म्हणजे काय. तर साहित्य म्हणजे सहित, एकत्र असणे, बरोबर असणे, असा त्याचा शब्दशः अर्थ आहे. आणि इथं शब्द आणि अर्थ यांचे एकत्रित अस्तित्व साहित्य शब्दामध्ये मानले गेलेले आहे. दुसरा शब्द ललित. आता आपल्याला त्याच्यावरून थोडंसं लक्षात येईल. ललित म्हणजे सुंदर, फाईन, कलात्मक, सौंदर्यपूर्ण, लावण्यपूर्ण. थोडक्यात सांगायचे तर ललित साहित्य म्हणजे असे साहित्य जे उपयुक्त किंवा प्रबोधक होण्यापेक्षा भावनाप्रवण असते, मनोरंजनात्मक असते, म्हणून त्याला ललित साहित्य असे म्हणतात. आणि या प्रकारामधला नाटक हा अतिशय लोकप्रिय असा साहित्य प्रकार आहे. आपण जे ऐकले, पाहिले ते दुसऱ्याला सांगावे ही माणसाची सहज प्रवृत्ती आहे. प्रत्येक व्यक्तीला स्वतःला आलेला अनुभव, आनंद, दुःख हे सगळे सांगावेसे वाटते आणि त्यातूनच साहित्याची निर्मिती होते. थोडक्यात काय, साहित्य म्हणजे तरी काय, मला काहीतरी सांगायचं आहे म्हणजेच त्या साहित्यिकाचं सांगणंच असतं. खरं तर थोड्या बहुत प्रकाराने आपणही आपले अनुभव एकमेकांना सांगत असतो, ऐकतही असतो. पुढे ते म्हणतात की नाटक या साहित्य प्रकाराच्या माध्यमातून प्रेक्षकांशी जिवंत संवाद घडत असतो. लोकसंवाद आणि लोकरंजन या नाटकाच्या महत्त्वाच्या बाजू असतात. कालच आपण चर्चा केली की संवाद हा नाटकाचा महत्त्वाचा भाग आहे. आणि दुसरा लोकरंजन म्हणजे मुळातच ज्या लोककला होत्या, ज्या अशिक्षित लोकांनी परंपरागत जतन केलेल्या होत्या, पिढ्याने पिढ्या पुढं त्या वाटचाल करीत येत होत्या, त्यातूनच पुढं नाटक हा प्रकार जन्माला आला. तर ते म्हणतात नाटकाच्या महत्त्वाच्या बाजू ह्या असतात, तथापि लेखकाचा प्रतिपाद्य विषय लोकांपर्यंत पोहोचवणे हा त्यातील महत्त्वाचा भाग असतो. जे लेखकाला जे सांगायचं आहे ती नाटकातील कलाकार आपल्या संवादातून, अभिनयातून लोकांपर्यंत पोहोचवत असतात. मराठी साहित्यातील नाटक या साहित्य प्रकाराचा जर विचार केला तर त्यातून बदलत गेलेल्या समाजाचे झालेले चित्रण दिसते. थोडक्यात काय, साहित्य म्हणजे समाजाचा आरसाच असतो. भरतमुनींनी तसं म्हटलेलं आहे. कोणत्याही समाजातील चालीरीती कालपरत्वे बदलल्या असल्या तरीही माणसाचा स्वभाव
मानवी भावभावना या गेली अनेक वर्ष कायम राहिलेल्या आहेत. या मानवी भावभावना, स्वभाव यातील विविध छटांचे दर्शन नाटकातून घडते. त्याचबरोबर समाजाचेही वास्तव चित्रण नाटकातून होत असते. समाजातील बदल नाटकाच्या माध्यमातून मांडण्याची परंपरा फार प्राचीन आहे. नाटक हा समाजाचे यथायोग्य दर्शन घडवणारा प्रयोगक्षम साहित्य प्रकार आहे. म्हणून नाटक या साहित्य प्रकाराचा आपण परिचय करून घेणार आहोत. आत्ताच आपण म्हटलं की समाज बदलतो, रूढी, परंपरा, चालीरीती काळानुसार बदलत जातात, पण याचा जो मूळ घटक आहे म्हणजे माणूस, त्याचा स्वभाव आणि त्याच्या भावभावना या फारशा बदलत नाहीत. म्हणजे त्याला सुख जाणवतं, दुःख होतं किंवा या भावभावना तो विविध तऱ्हेने व्यक्त करीत असतो. आणि पिंडे पिंडे मतिर् भिन्ना, प्रत्येकाचा पिंड भिन्न असतो, प्रत्येकाचा स्वभाव भिन्न असतो. आणि यातून जे प्रसंग घडतात, यातून माणसाला जे अनुभव येतात किंवा समाजामध्ये जे काही घडत असतं त्याचं प्रतिबिंब नाटकामध्ये पडत असतं. आता आपण नाट्य म्हणजे काय हे पाहूयात. नाट्य हा नाटकाचा प्राण आहे. एखाद्या प्रसंगामध्ये जेव्हा कल्पनेपलीकडील बदल आकस्मिकरित्या घडतो तेव्हा नाट्य निर्माण होते. म्हणजे नाटकाचा आत्मा नाट्य आहे. आणि एखाद्या प्रसंगामध्ये म्हणजे प्रेक्षकांनी जी कल्पना केलेली असते किंवा ते जे पाहून गृहीत धरतात त्यामध्ये अचानक आकस्मिकरित्या बदल घडतो आणि त्यातूनच नाट्य निर्माण होतं. हा बदल आश्चर्यकारक असतो, खळबळजनक असतो. त्यामुळे वाचकाला, प्रेक्षकाला अनपेक्षित धक्का बसतो. कधी तो सुखद असतो तर कधी दुःखद असतो. म्हणून आपण म्हटलंच की सुखात्मिका, शोकात्मिका, म्हणजे काही नाटकांचा शेवट सुखद असेल, काहींचा दुःखद असेल. निसर्गात आणि मानवी जीवनात असे नाट्य पाहायला मिळते. त्याचेच प्रतिबिंब नाटकात दिसून येते. म्हणजे निसर्गातही सतत काही ना काही घडत असतं, तसंच मानवी जीवनामध्येही सतत काहीतरी घडत असतं आणि मग त्याचंच काही प्रतिबिंब नाटकात दिसतं. मुद्दा दुसरा आता, नाटक म्हणजे लेखकाने लिहिलेले नाटक हे कलाकाराने सादर करावयाचे असते. चित्र किंवा शिल्प ते घडताच दिसू लागते, पण नाटकाच्या बाबतीत तसं ते घडत नाही. नाटक हे प्रत्येक वेळी पुन्हा पुन्हा करून दाखवावे लागते. आणि नाटक हे दृकश्राव्य असल्याने ते लिहिणारे, त्याचा प्रयोग करणारे, प्रत्यक्ष अभिनय करणारे, तंत्रज्ञ आणि ते प्रयोग पाहणारे म्हणजे श्रोते किंवा प्रेक्षक, अशा सगळ्यांच्या समन्वयावर आणि सहकार्यावर नाटकाच्या प्रयोगाची सफलता अवलंबून असते. नाटक हा कथा, कादंबरी, कविता याप्रमाणे एक साहित्य प्रकार आहे. यामध्ये अभिनेता किंवा अभिनेत्री अभिनय करत असतात. लेखकाने लिहिलेले संवाद अभिनेत्यांमार्फत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले जातात. मुळात नाटक हा दृकश्राव्य साहित्य प्रकार आहे. ते ऐकता व पाहता आणि वाचता येते. नाट्य वाचनातून अन्य साहित्य प्रकारांप्रमाणे आपल्याला नाटकाचा आनंद घेता येतो. नाटक रंगमंचावर सादर करता येते. भारतात प्राचीन काळापासून नाट्यकला अस्तित्वात होती आणि आजही आहे. भरतमुनी यांनी
भारतीय नाट्यकलेचे जनक असे म्हणतात. नाटकाविषयी सखोल माहिती करून देणारा नाट्यशास्त्र हा ग्रंथ त्यांनी लिहिला. त्यांच्या मते नाटक हे मानवी जीवनातील निरनिराळ्या अवस्थांचे, घटनांचे, प्रसंगांचे, त्यातील वेगवेगळ्या भावभावनांचे, वृत्ती प्रवृत्तींचे व लोकव्यवहारांचे अनुकरण करणारे चित्रण आहे. आता पहा, त्यांनी काय म्हटलेलं आहे की मानवी जीवनातील निरनिराळ्या अवस्था, मग ते बालपण असेल, तरुणपण असेल, अगदी प्रौढपण, वृद्धपण असेल, या अवस्था मानवी जीवनामध्ये अनेक घटना रोज नित्य घडत असतात, प्रसंगही येत असतात आणि त्यातील वेगवेगळ्या भावभावना म्हणजे एकसारख्याच घटनांमध्ये किंवा प्रसंगांमध्ये प्रत्येक माणूस एकसारखाच वागेल असं नाही. प्रत्येकाचं वर्तन त्याच्या पिंडानुसार, त्याच्या दृष्टीनुसार, त्याच्या विचारानुसार, त्याच्यातील असणाऱ्या विकारांनुसार वेगवेगळ्या पद्धतीने घडू शकेल. म्हणून त्यांनी म्हटलंय की वेगवेगळ्या भावभावनांचे, वृत्ती प्रवृत्तींचे. आता पहा, वृत्ती म्हणजे मुळात मानवी वृत्ती आणि प्रत्येकाची स्वतंत्र प्रवृत्ती म्हणजे त्याच्यामध्ये प्रकर्षाने दिसणारी प्रत्येकाची वेगळी वृत्ती व लोकव्यवहारांचे अनुकरण. लोकव्यवहार, माणूस केवळ अन्न खातो आणि झोप घेतो एवढंच नाही, तर तो एक विचार करणारा प्राणी असल्यामुळे माणसाने आपल्या जीवन जगत असताना काही रूढी, परंपरा, रीतिरिवाज किंवा एकमेकांशी वागण्यासाठी काही वेगवेगळ्या गोष्टींची रचना केलेली आहे आणि या सर्वांमध्ये माणूस जगत असतो. म्हणजे थोडक्यात काय, लोक आपापसात जे व्यवहार करतात म्हणजे केवळ आर्थिकच नव्हे, तर मग तिथं नातेसंबंधातून असेल, जीवन व्यवहारातून असेल किंवा वेगवेगळ्या व्यवहारांच्या पातळीवर असेल, या वेगवेगळ्या लोकव्यवहारांचे अनुकरण करणारे चित्रण नाटकामधून घडते असं भरतमुनी म्हणतात. आणि ते 100% खरं आहे की नाटक म्हणजे थोडक्यात काय, तर मानवी जीवनाचाच तो एक आरसा आहे. म्हणजे मानवी जीवन व्यवहाराचंच त्याच्यामध्ये प्रतिबिंब दिसतं. मानवी जीवनात अवतीभोवती घडणाऱ्या अनेक नाट्यमय प्रसंगातून, घटनांमधून जाणवणाऱ्या माणसातील गुण अवगुणांमधून त्याच्यातील भावनांची आंदोलने वास्तवाधारित परंतु काल्पनिक कथानकात गुंफून ते उत्तम संवाद लेखनातून, दिग्दर्शकाच्या मार्गदर्शनाखाली, कलाकारांच्या अभिनयाद्वारे, तंत्रज्ञानाच्या सहाय्याने रंगमंचावर प्रेक्षकांच्या समोर सादर करणे म्हणजे नाटक होय. आता विद्यार्थी मित्र हो, आपल्याला या नाटक साहित्य प्रकाराच्या सादरीकरणामध्ये किती घटक येतात आणि किती घटकांनी मिळून नाट्यप्रयोग सादर होतो याची इथं चर्चा आपण करूयात. आता पहा, मूळ काय आहे की मानवी जीवनात अवतीभोवती घडणाऱ्या अनेक नाट्यमय प्रसंगातून म्हटलेलं आहे. प्रसंग असे घडतात की ते नेहमीच घडतील असे नाहीत. एकच प्रसंग अनेक ठिकाणी जरी घडला तरी प्रत्येक प्रसंगात एकसारखं सर्वत्र घडेल असं नाही. एखादा मनुष्य अपघातानं जर वेगळ्याच विचाराच्या अवस्थेत गेला तर त्याचं वर्तन बदलू शकेल. म्हणून त्यांनी इथं म्हटलेले प्रसंग, घटना जाणवणाऱ्या माणसातील गुण अवगुणामधून, म्हणजे माणसामध्ये जसे गुण आहेत
तसे अवगुणही आहेत. म्हणजे तो चांगलाही वागतो, वाईटही वागतो, चांगल्या वर्तनाचा कधीकधी अतिरेकही होतो, तसाच तो कधीकधी अवगुणांच्या पातळीवरही अतिरेक घडताना दिसून येतो. त्यांच्यातील भावनांची आंदोलने म्हणजे ज्यांच्या बाबतीत हे घडत जाईल त्यांच्यात जी भावभावनांची आंदोलने निर्माण होतील ती वास्तवाधारित म्हणजे वास्तवाचाच आधार घेऊन, परंतु काल्पनिक कथानकात, म्हणजे विचार करा, कथानक काल्पनिक आहे परंतु त्याचा पाया म्हणा किंवा आधार हा वास्तव आहे, म्हणजे केवळ कल्पना नाही. ते उत्तम संवाद लेखन, कारण संवाद हा नाटकाचा तर एक महत्त्वाचा किंवा आत्मा म्हणायला हरकत नाही. त्याचबरोबर दुसरा घटक म्हणजे दिग्दर्शक. त्याच्या मार्गदर्शनाखाली कलाकारांच्या अभिनयाद्वारे, म्हणजे लेखकाने लिहिलेले संवाद, दिग्दर्शकाने बसवून घेतलेलं नाटक आणि ते आपल्या उत्तम अभिनयाने सादर करणारे कलाकार हेही तितकेच महत्त्वाचे आहेत. आणि या सर्वांना पूरक असणारं तंत्रज्ञान, म्हणजे त्याच्यामध्ये प्रकाश योजना असेल, नेपथ्य असेल, रंगमंच असेल, रंगमंचावरती आवश्यक असणाऱ्या इतर अनेक गोष्टी असतील, याही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. म्हणून केवळ नाटककार, केवळ दिग्दर्शक, केवळ कलाकार किंवा तंत्रज्ञ असा कुणाचा एकेकट्याचा सुट्टा विचार करता येणार नाही. तर या सगळ्यांनी मिळून रंगमंचावर प्रेक्षकांच्या समोर आविष्कृत होणं किंवा सादर करणे म्हणजेच नाटक होय. आता इथं त्यांनी संपूर्ण नाटकाच्या या प्रक्रियेबद्दल आपले विचार मांडलेले आहेत आणि आपण ते विचारात घेत आहोत. तर विद्यार्थी मित्र हो, की त्याने पुढं असं म्हटलं आहे की नाटक पाहणे म्हणजे फक्त औटघटकेची करमणूक नाही. कधी हसवणारा, सुखावणारा, कधी रडवणारा, दुखावणारा, कधी अंगावर धावणारा, कधी सारं मन सोलोटवणारा, कधी बेभान करणारा, तर कधी आपल्याच मनाचा तळ धुंडाळणारा असा हा नाटकाचा खेळ. बघा, शेवटी त्यांनी खेळ म्हणजे प्रयोग. तर इथं म्हटलेलं आहे की केवळ करमणूक नाही, कारण मुळातच नाटकाचा जन्म हा प्रबोधन हा मुख्य हेतू ठेवून आणि त्याला मनोरंजनाची जोड देऊन, म्हणजे प्रबोधन आणि मनोरंजन हे हातात हात घालवून, आणि मग त्यातून जे वेगवेगळे भाव उत्पन्न होतील, कधी ते हसवेल, कधी सुखवून जाईल, कधी रडवेल, तर कधी मनाला दुखावून जाईल, तर कधी कधी अगदी अंगावर धावल्यासारखं सुद्धा येईल, कधी मन सोलवटून टाकेल, तर कधी एखादं ऐतिहासिक नाटक पाहत असाल तर ते तुम्हाला बेभान करून टाकेल, कधी तुम्हालाच म्हणजे आपणालाच ते अंतर्मुख करेल आणि आपल्याच मनाचा तळ आपल्याला शोधायला भाग पाडेल. आणि शेवटी म्हणतायत असा हा नाटकाचा खेळ. मित्र हो, आज आपण दुसऱ्या भागामध्ये इथंच थांबूया. धन्यवाद.